अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। मिसुरी आणि केंटकी राज्यांना वादळाचा फटका बसलेला आहे। वादळामुळे 21 जणांचा मृत्यू झालाय। सेंट लुई शहरात 5000 घरांना फटका बसलेला आहे। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। अमेरिकेमध्ये शुक्रवारी रात्रीपासून आलेल्या वादळामुळे किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छप्पर उडालेत, भिंती कोसळल्यात, तसंच वृक्ष उन्मळून पडलेले आहेत। तर अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय। सेंट लुई या शहरामध्ये 5000 घरांना वादळाचा फटका बसला। तर अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। मिसुरी आणि केंटकी या शहरांना वादळाचा फटका बसल्याचं दिसतंय। अनेक घरांचे छप्पर उडालेले आहेत, भिंती कोसळलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि ही झाडं गाड्यांवर पडल्यामुळे गाड्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। वादळामुळे 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक विजेचे खांब आहेत ते देखील पडलेले आहेत, त्यामुळे भागांमधील वीज पुरवठा खंडित झालेला आहे। जवळपास 5000 घरांना या वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। या वादळामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते।